हम लड़ाई करना चाहते नहीं ऐसा बहाना कर कर सिवा को धोका देना या आदिलशहाच्या हुकुमाप्रमाणेच अफजल खानाने महाराजांना ठार मारण्याचा घातकी डाव केला होता। पण हा डाव त्याच्यावरच उलटला। महाराज अत्यंत सावध होते। अफजल खानच महाराजांच्या हातून भयंकर जखमी झाला। संभाजी कावजी कोंढारकर या मावळी शिलेदाराने खानाचा शिरच्छेद केला। महाराजांना संपवायला आलेला खान स्वतःच संपला होता। त्यास त्याचा अहंकार आणि गाफीलपणा सर्वस्वी कारणीभूत होता। खान आपल्याला निश्चित दगा करणार आहे, मारणार आहे याचा अगदी विश्वसनीय बातम्या प्रारंभापासूनच महाराजांना समजल्या होत्या। त्यामुळे ते अत्यंत सावध होते। त्यातून पुराव्यानिशी हेही सत्य आहे की खानानेच महाराजांवरती पहिला घाव घातला। अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी जर बेसावध, भोळसट आणि आपल्या नेहमीच्याच भारतीय स्वभावाप्रमाणे वेंधळेपणा ठेवला असता तर महाराज मारले गेले असते। जगानेच हा सारा बावटपणाचा परिणाम म्हणून महाराजांचा दोष दिला असता। असली भारतीय वेंधळी उदाहरणं इतिहासात काही कमी आहेत का? महाराजांच्या विचारसरणीवरती आणि कृतीवरती महाभारताचा, चाणक्य नीतीचा आणि योगेश्वर कृष्ण नीतीचा फार मोठा परिणाम दिसून येतो। त्यांच्या दोन अन्य राजकीय घडामोडींमधून हेच दिसून येतं। खानाच्या फौजेने मावळ्यांनी दानादान उडवली, पण हत्यार टाकून शरण आलेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी ठार केले नाहीये। कोणाचीही विटंबना त्यांनी केली नाही, हाल तर केलेच नाहीये। नंतर सर्वांना सोडूनच दिलं। ही आमची संस्कृती होती। महाराजांना खानाचे प्रचंड युद्ध साहित्य, खजिना, हत्ती, घोडे वगैरे घरपोच मिळालं। तेही मिळालं, तसंच्या तसंच मिळालं। मोहीम फत्ते करून रात्री महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले। 11 नोव्हेंबर 1659च्या पहाटे, म्हणजेच खानाचा दारुण पराभवानंतर 15 तासांच्या आतच महाराज वाईत येऊन दाखल झाले। ते आईला आणि कुटुंबियांना भेटायला प्रतापगडावरून राजगडाला गेले नाहीयेत। विजय दिन साजरा करण्यासाठी आणि अन्न जल्लोष गाजवण्यासाठी क्षणभरही न थांबता पुढील प्रचंड विजय मिळवण्यासाठी ते आदिलशाही मुलखावरती आणि किल्ल्यावरती तुटून पडले। आम्ही उत्सवबाजांनी आज हे लक्षात घ्यावं, अवघ्या 15 दिवसांमध्येच म्हणजे 25 नोव्हेंबर 1659 महाराज कोल्हापुरात, नेताजी पालकर विजापुरास, दौलोजी कोकणात, राजापुरास आणि इतर 4 मावळी सरदार शिरवळ, सासवड, सुपे आणि पुणे या ठाण्यावरती जाऊन धडकले। शिरवळ, सुपे ही 4ही ठाणी मराठ्यांनी खानाच्या वधाच्याच दिवशी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी काबीज केली। राजापुरास खाडीत असलेल्या आदिलशाही लढाऊ गलबतांवरती दौलोजी नावाच्या मराठी सरदाराचा छापा पडला। प्रत्यक्ष महाराजांनीच नांदगिरी, वसंतगड, वर्धनगड, कराड, सदाशिवगड, भूषणगड इत्यादी शाही किल्ले काबीज केले। याच धडाक्यामध्ये पन्हाळगडासारख्या अजिंक्यगड महाराजांनी 29 नोव्हेंबर रोजी घेतला। कोल्हापूरची महालक्ष्मी 300 वर्षाच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र झाली होती। अफजल खानाच्या आक्रमणाचा परिणाम काय? स्वराज्य बुडलं नाही, वाढलं। दिरंगाई, आळस, चंगळबाजी अजिबातच होऊ न देता हा प्रचंड विजय मराठ्यांनी मिळवला होता। आम्ही उत्सवबाजांनी हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांचे नुसते जय जयकार आता पुरे झालेत। नेताजी पालकराला थेट विजापूरवरती सोडताना महाराज त्याला आज्ञा देत होते, सरनोबत थेट विजापूरवरती चालून जा, ते काबीज करा आणि आदिलशहा बादशहालाच ताब्यात घ्या। एवढी अफाट आणि अचूक झेप घेणारा दुसरा एखादा सेनापती व राजा आपल्या इतिहासात गेल्या 1000 वर्षात तरी सापडतोय का? महाराजांच्या या उद्योगांमध्ये केवळ झोंडशाही नव्हती, क्रौर्यही नव्हतं, तर त्या पाठीमागे उदात्त, उत्कट आणि उत्तुंग स्वातंत्र्याचे तत्वज्ञान होते। साधू संत म्हणजे मानवतेचे महाउपासक महाराजांच्या या पवित्र व पुण्यकारी कार्याला सर्व साधू संतांचा आशीर्वादच होता। कोणीही कोणत्याही धर्मातील संताने महाराजांच्या निषेधाचे पत्र काढले नाहीये, त्यांना आशीर्वादच दिला। आदिलशहा सकट राजधानी विजापूर ही ताब्यात घेण्यासाठी महाराजांची आकांक्षा होती। तसं घडलं असतं तर महाराष्ट्रात केवढी क्रांती झाली असती। पण सपाटीच्या प्रदेशामध्ये असलेले बळकट तटबंदीचे फार मोठे विजापूर शहर अवघ्या 4-5 हजार स्वराज्यांशीही काबीज करणं नेताजीला जमलं नव्हतं। सतत 8 दिवस नेताजी धडाका देत होता। शहराच्या तटबुरुजांवरती शाही तोफखाना होता। माणूसबळ नेताजीपाशी अगदीच तुटपुंज ठरलं होतं। अखेर त्याने माघार घेतली आणि ते महाराजांना सामील होण्यासाठी पन्हाळगडाकडे निघून गेले। महाराजांना स्वतंत्र तोफखाना नव्हता। धावत्या मराठी सैन्याबरोबरच तोफखाना नेल्याने एकही उदाहरण शिवचरित्रामध्ये नाहीये, कारण तोफाच नाहीयेत। मराठी किल्ल्यांवरती तोफा असायच्या, त्या तेवढ्याच होत्या। अशा या गरीब मराठी स्वराज्याने केवळ माणसांच्या आणि घोड्यांच्या जीवावर हे अवघड विजय मिळवलं होतं। युद्ध साधने कमी, पैसा कमी, माणसे कमी, सारेच काही तोफाकडे आणि तुकडे आणि मुठभर महत्वाकांक्षा मात्र एवढी अचाट होती
की त्यापुढे गगन सुद्धा ठेंगणं पडत होतं.